on. गुड मॉर्निंग गाईज. जसं तुम्हाला माहिती आहे मी जर्मनीमध्ये आहे आणि आज आम्ही चाललो कॅसलला. आता मी आहे अमायबर्ग माझ्या स्टेशनला नॉर्डहाउझनला आणि नॉर्डहाउझनवरून आम्ही कॅसलला चाललो आणि आत्ता वाजलेत 8:26 आमची ट्रेन आहे नॉर्डहाउझन बानहॉफवरून. बानहॉफ म्हणजे ट्रेन स्टेशन. तर चला आज तुम्हाला पूर्ण दिवस दाखवतो. आम्ही कॅसलमध्ये फिरतो. ॲक्च्युली कॅसलमध्ये ॲक्च्युअल पॅलेस आहे. किंग क्वीन असं असतं ना तसा. तर चला बघूयात. सो गाईज हा आपला बस स्टॉप आहे अमायबर्गचा. तर इथे बस येणार आहे. आम्ही बस स्टॉपला थांबलो आहे आणि तुम्हाला जसं की माहिती आहे ती बिल्डिंग आहे समोरची आपली. चला जाऊयात. अनमोल तुम्हाला ॲज युजल माहिती आहे आपला क्राईम पार्टनर सर्वच लहानपणापासून. आय मिस यू करण आणि माझे सगळे मित्र साई प्रतीक अनमोल तर आहेच इथे आणि शांतनू मिस यू टू गाईस. चला थांबूयात बससाठी. अनफॉर्च्युनेटली गाईज आमची बस सुटली तर आम्हाला चालत जायला लागतं आहे नॉर्डहाउझन स्टेशनला ट्रेन स्टेशनला. चला पटपट पळूयात नाही तर ती जर नाही भेटली तर 3 ट्रेन चेंज करायला लागतील कॅसलला जायला. डायरेक्ट ट्रेन आहे 26ची. चला गाईज आम्ही आता उतरलो आहे खाली. नशीब खाली उतरायचं आहे वरती नाही जायचं. हे असं नॉर्डहाउझन जरा माउंटेन्समध्ये मला वाटतं. लय वरती चढायला लय खाली उतरायला लागतं. आम्ही इथं ट्रॅम स्टेशनला आलो आहे. जर भेटली तर ठीक आहे नाही तर इथून पुढेच 500-700 मीटरवर आहे. चला हॅलो गाईज तुम्हाला दिसत आहे की नाही माहीत नाही पण ट्रॅम्प आली आमची. चला ट्रॅम्पने जाऊयात. सो गाईज आपण एकटे नाही आहे. हा बानॉफला पोचलो आपण. हा अनमोल ओम आणि प्रतीक आपले सगळे मराठी बांधवच आहेत. चला पहिले ट्रेन पकडू नाही तर पळायला लागेल. तुम्हाला ट्रेनमध्ये भेटतो. चला वरती वरती. गाईज आपण कॅसलला पोचलो. तिथून ब्रस्टेलची हे पकडली ट्रॅम्प. चला जा. ओम आणि अनमोल आपण ट्रॅम्पमध्ये बसून चाललो होतो. प्लीज आम्ही पोचलो इथे. या ट्रॅम स्टेशनचं नाव आहे हेनरिच प्लात्झ आणि आम्ही इथून बस पकडणार आहे ड्रस्ट्रेलची आय गेस. हां तिथून परत एक बस आहे ती वरती जाते कॅसलच्या इथे मेन पार्कला हर्क्युल्स पार्कला. चला जाऊयात. थांबू बससाठी. इथेच तो समोर दिसतो तो बस स्टॉप ॲक्च्युली आहे तिथे आणि हा ट्रॅम स्टॉप आहे. गाईज आपण बस बघतो इथे. जे ते वरती दिलं नसेल तर इथं असा बोर्ड देतात. आता किती वाजलेत 10 वाजलेत. 10ची मॉन्टाक टू फ्रायडे 10:05 10:35ची आहे आणि इथे सामस्टागला 10ची 10:05ची आणि 10:35ची आहे. तर 35 होणार आहेत कारण आता किती वाजलेत 32 झाले. ती येईल बस. कॅसल भारी तर आहे गाईज. बस आली गाईज डस्ट्रेल तुम्हाला बोललो तसं. तर ह्या बसमध्ये चढूयात. तिकीट दाखवूयात. चला मर्सडीजची बस आहे बघा. आता आम्ही इथे डस्ट्रेलला पोचलो आणि हीच बस 21 नंबर वरती जाते हर्क्युल्स पॉईंटला म्हणजे त्या पार्कला कॅसलच्या बर्ग पार्कला. चला जाऊयात. आपले तेच म्हणतात म्हणजे आपले तेच मित्र आणि आपण जाऊयात. चला वरून इथे आत आले सगळे.
हे हरकिले सगळे पॉईंट्स आहेत दिलेत त्यांनी जर्मनमध्ये, इंग्लिशमध्ये पण आहे. बघा आम्ही आलो इथे कॅसलला. इथून बाहेर आलो की मॅप दिला आहे त्या लोकांनी, तो दाखवतो मी तुम्हाला एकदा. आणि आता सगळं धुकं आहे, बघूयात कसं बघता येते काय करता येते. चला भेटतील आहे कुठं आहे काय काय. आपला मोर झाला एवढं धुकं आहे भाई, थंडीने गारटतोय वाटतं आता. सही तर आहे भाई. कसं आता आम्ही असं वाटतं फेरी टेलला आलोय. ते नाही का पाण्याचं आहे वाटते झरणावरनं आहे भाई. असं वाटतं फेरी टेलला आलोय नाही का आपण. ते पुराने पिक्चर बघायचं, धुकं बिकं एकदम. हॉगवर्ड्स डंबल डोअर बघायचं का तुम्हाला? तो डंबल डोअर कॉस्प्ले भाई. युनिकॉर्न दिसलाय. हॉगवर्ड्सला आलो आपण. युनिकॉर्न तो हा कॅसल गाईस. आम्हाला दिसत नाही आहे कॅसल. हे लोक कॉस्प्ले विसले पण आले तर वाटतं. मांजरी बिंजरी हा दिसतंय गाईस, तुम्हाला दाखवतो. दिसतंय कॅसल थोडं दिसतंय भाई. धुकं दिसतंय पण दिसतंय काहीतरी गाईज. बघा कॅसल आता थोडा दिसायला लागलाय, पण आपण रॉंग टाईमला आलो वाटतं ह्या थंडीच्या. कॅसल नीट काही दिसत नाही आहे. आणि एंट्री पण त्यांनी हे करून ठेवली वाटतं. कोणीच जात नाही ते काय वरती गेट आहे ना, गेट बंद करून ठेवलेत, नाही तर असं जाऊन देतात मला वाटतं. ठीक आहे आता जे पण आहे आलोय तर बघूयात घरी बसण्यापेक्षा. प्रति कुठे नाशिकचा आहेस ना तू? हा भाई. आणि तू ओम? आमच्याकडे पण कॅसल आहे. आपल्याकडे गड आहेत भाई. तू यवतमाळचा आहे ना? ओम ॲक्च्युली मराठी नाही आहे, पण त्याची मराठी चांगली आहे. तो गुजराती आहे ना ओम? आणि मी मराठी झाला, माझी गुजराती चांगली. आणि आपण तर माहिती आहे, मी आणि अनमोल कळंबोलीकर. कुठली तरी आठवण आली आहे वाटतं. देजावू झाला त्याला. पाचत्या जन्मीतला राजा बिजा होता तो. कॅसल आठवते त्याला. सगळे हॉगवर्ड्स बिगवर्ड्सला आलोय, तर खाली उतरायचंय. तेव्हा दिसतंय का तुम्हाला कॅसल? कॅसलचं तिथून काढूया. कॅसल आहे अख्खा का कॅसल तुम्ही बघू शकता. असंच इथून जागा आहे, असं खाली 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 जायचं आहे धुक्यात. आता आम्हाला पहिले कॅसलचा पाठ इथून आता उतरतो आम्ही. सगळं उतरायला जागा आहे. हे प्रॉपर हॉगवर्ड्स वाटतं आहे. हॅरी पॉटर इथंच येऊन बघितलं आहे मी खरं तर अख्खी सिरीज. तर खालपर्यंत जायचं आहे. चला तुम्हाला दाखवतो मी एकदा. एकदम मस्त आहे कॅसल. बघू शकता ते रिबिल्ड करतात, वरती तुटलं आहे म्हणून. वरती काहीतरी मूर्ती आहे. चला आपण खाली जाऊयात. थंडी आहे गाईस. सो धुकं एकदम लोणावळ्यासारखं वाटतंय, पण जागा हॉगवर्ड्स वाटते. चला हे बघा इथे खाली उतरलो. हे असं खाली सगळं आहे कॅसलचं. जोरात नाही घेत, हळूहळू घेतो. ते खाली पण भरपूर काय काय उतरतायत लोक. चला जाऊयात खाली. व्हिडिओग्राफी चालू. ओम काढतोय व्हिडिओ. आपण जाऊयात भाई. एकदम मस्त कॅसल आहे, भारी वाटतोय. पण चला जाऊयात खाली. जाऊ. उतरतो आम्ही खाली आता. बघू शकता
सगळं बघू शकता तुम्ही वरतून पाहिलं. आपण मॉन्युमेंट्स वगैरे बघू, तिथे जेल वगैरे पण असणार. बघूयात काय आहे इथे. पाहण्यासाठीच ठेवलं आहे गेस. ते बघा चक्की मी इन्फॉर्मेशन टाकेन. हे बघा ग्रीक गॉड्स आहेत सगळे. बघा मी आत आलो तर इथे एक स्टॅच्यू आहे, तिथे एक स्टॅच्यू आहे. स्टॅच्यू 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 तो वाला स्टॅच्यूकडे नाही नेणार आहे मी तुम्हाला, कारण तो चांगला नाही. पाऊस पडला तर काय भारी मजा आहे ना, पण नको बाबा आम्ही ओले हो, इंडिया नाही. मजा तर यायची, येतेच आहे. व्ह्यू चेंज करूया आपण आता. चला चला झालो आता आपण. आणि आता आपण खाली निघतोय, थोडं धुकं क्लिअर व्हायला लागलं आणि मग जाऊयात खालपर्यंत आणि मग नवीन स्पॉट कुठला जायचं बघूयात. तर बघा ओम खाली उतरतोय, प्रतीक आणि आपले अनमोल शेठ. चला जाऊयात. निघूयात खाली आता. यांचे रील चालू आहे. जाऊ खाली, तुम्हाला दाखवतो मी जेवढं जमेल तेवढं. इन्फॉर्मेशन पण टाकायचं आहे. आस्ते क्लिअर होईल, पण वेळ लागेल रे क्लिअर व्हायला. नाही तू आता तिथपर्यंत जायचं खाली आलाय म्हणून दिसतंय तुला, नाही तर काय दिसतं. चला खाली उतरू आता. काय इथून वॉटरफॉल स्टार्ट आहे का? हा वॉटरफॉलच नाही आहे पण. अरे हा आता नाही राहतो, 3 ऑक्टोबर पर्यंत पाहिला. परत येऊ आपण. उतरलो आता बघा, ते पोचलो. अजून एवढं खाली जायचंय, कव्हर करायचंय. काय आहे आपण डिटेल बघूयात नंतर याची इन्फो. आणि याला छान दिसतंय जे पण दिसतंय ते. सॉरी मला कमी इन्फॉर्मेशन आहे. एक तर आमचं प्लॅन नव्हतं, त्यात आम्ही आलो आहे, बघू शकता. आणि आम्हाला रस्ते पण माहीत नव्हते ॲक्च्युली. तर थोडंसं माझी इन्फॉर्मेशनमध्ये कमतरता असल्यामुळे मी तुम्हाला नीट सांगू शकत नाही. पण देन टू चला जेवढं दाखवतो तेवढं बघा. आणि मी जेवढं सांगता येईल ह्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये मी व्हॉईस ओव्हर दिलेला, तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. चला हे बघा अजून एवढं खाली जायचं आहे. काय नाही हे एवढं आता तिथे पॅलेस संपेल, मग तिथे पुढे बस आहे, बस स्टॉप. आणि आता तुम्हाला हा मॉन्युमेंट दाखवला, एकदम भारी वाटतंय. काहीतरी असं एकदम नाही का फॅरी टेल स्टोऱ्या बघतो असं वाटतंय, सिंड्रेलाच्या. चला जे पण आहे मी इन्फो टाकायचा प्रयत्न करेन नक्कीच. चला गाईस आपण खाली जाऊयात आता. आणि जेवढं जमेल तेवढं कॅसलचे सगळे काय बोलतात स्पॉट्स चांगले मी घ्यायचा प्रयत्न करेन, नक्कीच घेईन. अजून तर चला जाऊयात. मी माझ्यासाठी पण नवीन आहे, तुमच्यासाठी पण नवीन आहे ॲज युजल. दोघं मिळून एक्सप्लोअर करूयात. अख्खी आपली फॅमिली जी व्ह्यूवर्स बघतात ते पण माझी फॅमिली आहेत, सगळे एकत्र बघूयात काय काय आहे काय काय नाही आहे. हे बाबांनो कुठं चाललायत? इथं जायचं आहे कुठंतरी, इथं रस्त्याने चालली, इथं खाली जायचं आहे तर इथं चालली. काय बघूयात नक्की. फोटो काढायला आले वाटतं इथे. खाली जाऊ गाईज. माझ्या रिअलमीमध्ये पण यायचे रे मस्त फोन, हे काय बोलतात फोटोज. माझा तो एक फोन लय भारी होता, रिअलमी 7. ब्रँडिंग नाही करते काहीच, पण खरंच चांगला होता तो मोबाईल. मी 3-3.5 वर्ष चालवला त्यानंतर आयफोन घेतला. तर तो उतरतोय आता खाली. आता झाला इथला मॉन्युमेंट बघून, आता दुसरीकडे अजून काय काय एक्सप्लोअर करतोय ते पहिले बघू आणि मग त्यानंतर
तुम्हालाही दाखवतो. स्टेट येऊन बघत राहा. आत्तापर्यंत जर बघत असताल खरंच थँक्यू. आणि कोणाला मी कधीच बोलत नाही की सबस्क्राईब करा. जेव्हा आवडेल हळूहळू, जेव्हा तुम्हाला मन करेल, कंटेंट आवडायला लागेल, मी आवडायला लागेल, त्या दिवशी नक्की करा. आता उतरलो खाली आम्ही. तुम्ही बघू शकता ही लेक आहे खालची. वॉटरफॉल येतो वरपासून खालपर्यंत. आणि हा एरिया आहे त्याचा आजूबाजूचा. तुम्हाला नीट दाखवतो मी एकदा. हे बघा, हा ही लेक आहे अख्खी. तुम्ही बघू शकता. इतका छान व्ह्यू आहे ना, काय माहीत कॅमेरा जस्टिस करतोय की नाही या व्ह्यूला, पण खूप भारी वाटतंय. हेच आता उतरलो आम्ही ऑलमोस्ट खाली. तिथे काय अख्खी सिटी दिसते आय गेस. तुम्हाला एकदा सिटी पण दाखवतो मी. तुम्ही बघितलात पाटी कॅसल, खूप छान होता. आणि मी तुम्हाला एक मोठासा व्ह्यू दाखवतो त्याचा, खूप छान आहे. आणि खरं तर मी समर्समध्ये परत एकदा हा ब्लॉग बनवेन, कारण आय गेस ऑक्टोबरनंतर धुकंच असतं म्हणून लोक रिकमेंड नाही करत ऑक्टोबरनंतर यायला, कारण असं प्रतीक बोलला, मला नाही माहिती काही. डन टू चला तुम्हाला दाखवतो मी. काय भारी दिसतंय हे. तो फेरीट लँड आहे, एकदम फेरी लँड. आणि हे बघा अख्खी सिटी. इथे खाली धुक्यामुळे अडली आहे, पण तुम्हाला मी सांगतो तुम्ही ह्याच्याने बघू शकता, बट आपण नाही करणार आहे. चला झालं फिरून. आणि आता रस्ता आम्ही शोधतोय कुठून जायचं आहे नेमकं. जाऊयात. बस काही लावलं आहे मॅप बससाठी. चला जाऊयात पुढे. तर जाऊयातच बससाठी. नाही अजून खूप स्पॉट आहेत, खूप स्पॉट आहेत खाली. चला गाईस, तुम्हाला पण बघायला भेटतील, मला पण बघायला भेटतील. पहिली गोष्ट तुम्हाला बघायला भेटतील आणि मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. चला इथून पण आहे आपल्याला भरपूर कंटेंट. चला गाईस, इथून खाली जायचं आहे. जंगलातून चाललोय आज आपण. जंगलातून चाललोय. जर्मनीची सगळी जंगलच करूयात आता. हा बाबा तू काय प्रतीक बघा, फुल एकदम हायलाईट होणार आहे. प्रतीकला थंडी पण वाजते तेवढीच. प्रतीक केवढं लाईट घालून आलाय बघा. प्रतीक पण लाईट आहे, घातलं पण लाईट आहे. प्रतीकच्या मित्रांनो कमेंट करायला, कपडे नाही घालत नीट, हा गारटलाय हात अड्ड्या. चला उतरूयात जंगलाखाली सिटीकडं. अरे बाप रे, अनमोल हे येणार आहे अनमोल व्हिडिओ मध्ये. भारी वाटतंय एकदम मला. आपण ते रोम बीमच्या फिल्म बीम नसतात का, असं जंगलातून सगळे घोडे वेडे चाललेत, तसा फील येतोय मला. गेम ऑफ थ्रोनचा डायरेक्ट. हा, गेम ऑफ थ्रोन्सचा फील येतोय. भाई बसायचा एरिया वाटतं. हा भाई. गाईज मला एक सांगू इच्छितो की आपण म्हणजे देवाने आपल्याला एवढा सुंदर जन्म दिला, एवढे मस्त जागा बनवलेत, एवढे प्लेसेस बनवलेत, एवढे देश बनवलेत. तर पर्सनली असं वाटतं, वाईट म्हणू नका, की आपण किती वर्षे का तळ्यात राहणार. म्हणजे एवढं वर्ल्ड, सुंदर वर्ल्ड बनवलं ना देवाने, तर सगळं बघूयात ना, एक्सप्लोअर करूयात. नवीन लोक, नवीन कल्चर, नवीन फूड, नवीन जागा, सगळं बघूयात. तर माझे असे मत आहेत. तुम्ही पण नक्की फिरा, तुम्हाला हे मतं पटत असतील तर. कारण मला जेवढं माझं फ्युचर सिक्युअर करून जेवढं मला फिरता येईल, मी नक्की फिरेल आणि तुम्हाला नक्की दाखवेल. मला महाराष्ट्र पण अख्खं कवर करायचं, मला अख्खी इंडिया कवर करायचं आहे. पण आता मी आलो आहे माझ्या शिक्षणासाठी इथे, तर मी नक्की इथलं जेवढं मला फिरता येईल तेवढं सगळं मी तुम्हाला दाखवेन. चला. ते लोक काय बोलतायत, हरवलं तर बोलतायत आता. तो व्हिडिओ टाकूयात, कोणतरी येईल वाचवायला हरवलं तर. बाबा कुठं चाललंय रे बाबा, लोक नाही दिसत. करत जंगलात चाललोय आता. हे नाही तेव्हा तिथे काहीतरी आहे मॅप. काय जुमानजी बोल तू काय. इकडून नाही जायचं आपल्याला, असं जायचंय. हे तर दाखवू काय, त्या ब्रिजवर जायचं ना आपल्याला.